आज 1.5 दिवसाच्या गणपती बाप्पाचं विसर्जन होणार आहे, त्याला निरोप दिला जाणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून महानगरपालिकेने मोठ्या प्रमाणात तयारी केल्याचं सुद्धा चित्र पाहायला मिळते आहे। महानगरपालिकेने शहराच्या वेगवेगळ्या भागामध्ये कृत्रिम तलाव अशा प्रकारचे हे कृत्रिम तलाव बनवलेले आहे, ज्यामध्ये गणपती बाप्पाचं विसर्जन करायचं आहे। महत्त्वाचं म्हणजे शहरातील जे काही तलाव आहेत त्या सगळ्या तलावांमध्ये विसर्जनासाठी बंदी घालण्यात आलेली आहे। त्याला अशा प्रकारे बॅरिकेडिंग करून पूर्णपणे तलाव बंद करण्यात आलेले आहे आणि शहरातील जे घरगुती गणपती बाप्पाचं विसर्जन आहे ते कृत्रिम टँकमध्येच करा अशा प्रकारचं आव्हान महानगरपालिकेकडून केलं जात आहे आणि अशा प्रकारचे कृत्रिम टँक शहराच्या वेगवेगळ्या भागामध्ये लावण्यात आलेले आहे। महत्त्वाचं म्हणजे आज 1.5 दिवसाच्या गणपती बाप्पाचा विसर्जन होणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून सुद्धा महानगरपालिकेने आता तयारी केल्याचं चित्र पाहायला मिळते। कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।